गेल्या 3 दिवसांपासून खिचडी घोटाळा राज्यात चर्चेचा विषय ठरतोय। या प्रकरणात एक नाव सातत्याने घेतलं जात आहे, सूरज चव्हाण। 17 जानेवारीला ईडीने सूरज चव्हाण यांना अटक केली आणि राज्याचं राजकारण ढवळून निघालं। का? कोण आहेत हे सूरज चव्हाण? त्यांच्या अटकेनं खळबळ का माजली आहे? सूरज चव्हाण हे ठाकरे गटाचे सचिव आहेत। ते आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जातात। आदित्य ठाकरेंसोबत ते सावलीसारखे वावरत असतात आणि त्यांच्यासाठी संघटनात्मक रणनीती आखण्याचं कामही करतात। म्हणजे आदित्य ठाकरे यांचे राईट हँडच समजा। पण त्यांचा हा प्रवास इतका सोपा नव्हता। नेहमीच पडद्याआड राहिलेले सूरज चव्हाण हे कडवट शिवसैनिक आहेत। त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवातच शिवसेनेपासून झाली आणि ती आजतागायत कायम आहे। त्यांनी राजकीय करिअरसाठी शिवसेना पक्षाची निवड करण्यामागे कारणे त्यांच्यावर शिवसेनेचे झालेले संस्कार। लहानपणापासूनच त्यांच्यावर बाळासाहेबांचा करिश्मा होता। गिरण गावात त्यांचं बालपण बाळासाहेबांना पाहतच गेलं आणि शिवसेनेचा एक कट्टर कार्यकर्ता निर्माण झाला। पण खऱ्या अर्थाने शिवसेनेशी त्यांची नाळ जोडली गेली ती मुंबईतील वरळीमध्ये। वरळीतल्या शिवसेनेच्या शाखेतून त्यांनी एक सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून कामाला सुरुवात केली। पुढे आदित्य ठाकरेंनी युवा सेना स्थापन केल्यानंतर सूरज चव्हाण यांनी युवा सेनेची संघटनात्मक बांधणीपासून ते युवा सेना वाढवण्यासाठी रणनीती आखण्यापर्यंत सगळीकडे मोलाचं योगदान दिलं। याच कामामुळे कमी वेळेत ते आदित्य ठाकरेंच्या जवळ गेले। आदित्य ठाकरे जिथे, सूरज चव्हाण तिथे, असंच समीकरण झालं। आदित्य ठाकरेंनी जेव्हा वरळीतून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तेव्हा निवडणूक प्रचारापासून ते निवडणूक जिंकल्यानंतर मतदारसंघातील कामापर्यंत सगळ्या गोष्टीत सूरज चव्हाणांचं नेतृत्व होतं। कोरोना काळातही त्यांनी वरळीत कोविड सेंटर, आरोग्य शिबिरे राबवली। या काळात ठाकरेंनी घेतलेला निर्णय मतदारांपर्यंत पोहोचवण्याचं काम सुद्धा तेच पाहायचे। आदित्य ठाकरेंच्या इतके जवळचे असल्यामुळेच त्यांच्यावर आरोपही झाले। मुंबईतील माजी नगरसेवक अमेय घोले यांनी जेव्हा शिंदे गटात प्रवेश केला त्याआधी त्यांनी पक्षश्रेष्ठींना पत्र लिहिलं होतं। या पत्रात त्यांनी वडाळा विधानसभा मतदारसंघात काम करताना सूरज चव्हाण यांनी कामात वारंवार अडथळे आणल्याचे आरोप केले होते। आरोप बाजूला ठेवत राजकारणाच्या अभ्यासाबाबत सांगायचं तर सूरज चव्हाण यांचा मुंबई आणि मुंबई लोकसभा विधानसभेचा दांडगा अभ्यास आहे। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकांमध्येही सूरज चव्हाणांच्याच मार्गदर्शनाखाली शिवसेनेनं तब्बल 10 जागा जिंकल्या होत्या। शिवसेनेत जेव्हा फूट पडली तेव्हा ठाकरेंसोबत बोटावर मोजता येणारे लोक राहिले होते, त्यात सूरज चव्हाणही होते। त्यांनी पक्षाच्या या अवघड काळामध्ये ठामपणे ठाकरेंची साथ दिली। अभ्यास, पक्षनिष्ठा, प्रामाणिक काम अशा गुणांमुळेच सूरज चव्हाण यांनी साधारण कार्यकर्ता आदित्य ठाकरेंचे विश्वासू ते अनेक दिग्गज नेत्यांना मागे टाकत ठाकरे गटाच्या सचिवपदी मजल मारली। हेच सूरज चव्हाण आता मात्र ईडीच्या रडारवर आलेत। कोरोना काळात जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा गरीब स्थलांतरित कामगारांसाठी जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। या स्थलांतरित कामगारांना खिचडी देण्याचे कॉन्ट्रॅक्ट मुंबई महानगरपालिकेनं 52 कंपन्यांना दिले होते। यातील अनेक कंत्राट सूरज चव्हाण यांनी मध्यस्थी करत ठाकरे गटाच्या अनेक कार्यकर्त्यांसह काही नेत्यांच्या कुटुंबियांना सुद्धा मिळवून दिल्याचा आरोप त्यांच्यावर होतोय आणि म्हणूनच ईडीकडून त्यांची चौकशी सुरू असून आता त्यांना अटक झाली आहे।